मागायला आलो होतो. आता हा काय माफी मागायला आला होता? दृष्टांत संपला. एक ध्यानात घ्या, आपल्या मुलीपेक्षाही जास्त प्रेम कुणावर करता तुम्ही? कुणावर? जावयावर. का? तर आपली मुलगी यांना दिली, यांना प्रेम दिलं तर ते आपल्या मुलीला प्रेम देतील. पण विश्वासघात करणारे म्हणून म्हटलं लांबचे नसतात, ते जवळचेच असतात. म्हणून या विश्वामध्ये विश्वास ठेवण्याकरता एकच जागा आहे, ती म्हणजे संताची पायी. हा माझा विश्वास. संतावर विश्वास ठेवा. का? कारण संताची प्राप्ती झाल्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाही. हरी प्राप्ती शिव पाय, धरावे संताचे ते पाय. तुकोबाराय म्हणतात एवढा मोठा देव आहे. किती मोठा? अर्जुनाला हजारो डोळे दिले, बघता आला नाही. पण जनाबाई म्हणते मी त्या विठ्ठलाची भक्ती केली, मी त्या विठ्ठलाची भक्ती केल्यामुळे एवढा मोठा देव आहे. पण जनाबाईच्या भावामुळे, भक्तीमुळे तो देव अगदी छोटा झाला. जनाबाई जात्यावर दळण दळायला बसली का जगाच्या बापाने यावं आणि जनाबाईला जात्यावर दळून दळू लागावं. तेव्हा जनाबाई म्हटली का रे देवा, रोज पहाटे 4 वाजता तू मला दळण दळू लागण्याकरता येतो, आज देवा दळण दळताना माझी एक अट आहे. देव म्हटला काय ग जने? जनाबाई म्हटली हे बघ देवा, आज दळण दळताना मी पुढे बोलते, तू माझ्या पाठीमाग माझ्यासारखं म्हणायचं. ठीक आहे जणे, तू म्हणशील ते मी करायला तयार आहे. जनाबाई आणि देव दोघं जण जात्यावर दळण दळायला बसले. जनाबाईने ओवी गायला सुरुवात केली. पांडुरंग माझा पिता ग, पांडुरंग माझा पिता. देवाने पाठीमाग म्हणावं पांडुरंग माझा पिता ग, पांडुरंग माझा पिता. जनाबाईनं म्हणावं पुंडलिक माझा बंधू ग, पुंडलिक माझा बंधू. देवाने म्हणावं पुंडलिक माझा बंधू ग, पुंडलिक माझा बंधू. पुन्हा जनाबाईनं म्हणावं रखुमाबाई माझी माता ग, रखुमाबाई माझी माता. देवाने म्हणावं रखुमाबाई माझी माता ग. अरे देवा, तुझ्या डोक्यात काही फरक झाला का? काय झालं जणे? अरे रखुमाबाई तुझी माता का बायको? इतका देव जनाबाईच्या भक्तीसाठी वेडा व्हायचा. जनाबाईने देवाची किती भक्ती केली का देव जनाबाईला सगळी कामं करू लागायचा. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी. जनी केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी, झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी, झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी. हे झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी. चक्र पाणी, चक्र पाणी. झाड लोट करी जनी, खालचा स्वर पकडा. जनाबाईनं झाडून काढावं, देवानं केर भरावा, इतका मोठा जनाबाईचा अधिकार. आज लक्षात ठेवा, समाजामध्ये स्त्रिया आणि पुरुषांना 50-50% आरक्षण आहे. मग एखाद्या बाईने सांगितलं हो आम्हालाही 50% आरक्षण मिळाले, मी आता ग्रामपंचायत मध्ये सरपंच काय, उपसरपंच काय, सदस्य काय, तुमच्यासारखं पद मलाही मिळाले, आम्हालाही 50% आरक्षण आहे, आता मी इकडचं घर झालंय, तुम्ही बाहेरचा ओटा झाडा. झाडाल का? झाडाल का? नाही, नाही झाडणार. नका झाडू, झाडायचंच नाही. स्त्री कितीही जरी मोठी झाली, स्त्रियांची कामं ही स्त्रियांनीच करायची आणि पुरुषांची कामं ही पुरुषांनीच करायची. एका गावामध्ये एक बाई आपल्या नवऱ्याकडून सगळी कामं करून घ्यायची. कपडे धुणं, भांडी घासणं, स्वयंपाक करणं, सगळं. त्याने स्वयंपाक केला की हिनं जेवायला बसायचं, हिनं जेवलं का ताट बाजूला करायचं आणि त्यानं भांडी घासायचे. आजूबाजूच्या बायका म्हणायच्या काय बाई लाज नाही तुला, नवऱ्याला कामं सांगते. सगळं गाव तिला बोलायचं पण तिला लाजच वाटत नव्हती. एक दिवस सकाळी सकाळी नवरा उठला, त्यानं झाडू मारायला सुरुवात केली. पळत पळत गेली, म्हटली द्या तो झाडू, आज झाडू मी मारते. नवरा म्हटलं मग तू झाडू मार, मी स्वयंपाक करतो. म्हटली नाही नाही, तुम्ही स्वयंपाकही करायचा नाही. लगेच गेली, तिनं स्वयंपाक वगैरे तयार केला. नवऱ्याला म्हटली तुम्ही अजिबात काहीच काम करायचं नाही, पाटावर बसा म्हटली. पाटावर बसला, त्याला आंघोळ घातली, त्याला नवीन कपडे घालायला दिले आणि त्याला त्याची आरती वगैरे केली आणि त्याच्या समोर पाचीपाकवानाचं भोजन पुरणपोळीचं ठेवलं आणि नवऱ्याला म्हटली आजच्या दिवस निवांत जेवा. तो म्हटला काय ग, वर्षभर मला राब राब राबून घेतेस
आज तुला देव कुठला पावलाय का आयतं ताट मला दिलंय? ती म्हटली अहो मला देव वगैरे काही पावला नाही, तुमच्या लक्षात नाही का आज बैल पोळा येते? तुम्ही शेतकरी आहात, तुम्हाला माहितीये, फक्त पोळ्याच्या दिवशी बैलांना काम सांगत. म्हणजे काही काही लोकांचं जीवन असं आहे, जन्माला आला हेलन ओझे वाहून वाहून. बायको म्हटली जा दळायला की चालले दळायला, बायको म्हटली घासा भांडे की लागले, अजिबात नाही हो. पुरुष आहात, पुरुषासारखं जीवन जगा, ते फक्त त्यांनीच करावं. झाड लोट करी जणी केर भरी चक्र पाणी. त्याच्या पुढे जाऊन सांगते, माझ्या जनाबाईनं भावामुळे भक्तीमुळे किती मोठा अधिकार प्राप्त केला होता. कधी कधी जनाबाई देवाशी भांडण करायची, भांडण करून देवाला शिव्या द्यायची, आणि शिव्या देऊन काय म्हणायची, अरे काळ्या विठ्यामुळं मायेच्या कार्यात्या तुझी रांडरंडकी झाली, जन्म सावित्री पिडाळली, तुझे गेले मढे तुला पाहून काळ रडे, उभी राहोनी अंगणी शिव्या देती दासी जनी. रस्त्यावर उभी राहायची, देवाला शिव्या द्यायची, म्हणायची काळ्या अरे तुझी रान रणकी झाली. अशी शिवी फक्त आपण आपल्या शेजारच्या बाईला द्या बरं. प्रयोग करू नका, तुमच्या डोक्याला एकही केस राहणार. ती जनाबाई होती. देवा करता महत्वाचा आहे तो भाव, देवा करता गरज आहे ती भावाची. देवा कारणे भाव तस्मात्, देवा कारणे भाव तस्मात्, लगे फार सेवित त्यावे फार सेवित. हे झाले एक चित्त तरी बहुत, झाले एक चित्त एवढ्यासाठी नका करू आता हातगा. हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण. एवढ्यासाठी नका करू हातगा. हरे राम देवा कारणे भाव तस्मात्. संत महात्मे म्हणतात देवा करता महत्वाचा आहे तो भाव, भगवंतावर भाव ठेवायचा आहे ना. त्याच्या करता तुम्हाला मला प्रत्येकाला एकच गोष्ट करायची, ठाईच बैसोनी करा एक चित, करा एक चित, ठाईच बैसोनी करा एक चित, ठाईच बैसोनी करा एक चित, ठाईच बैसोनी करा एक चित, करा एक चित, ठाईच बैसोनी करा एक चित, करा एक चित, ठाईच बैसोनी करा एक चित. आवडी आनंद आळ बाबा, आवडी आनंद आळ बाबा, नलगती सायाच धावे वनांतरा, नलगती सायाच धावे वनांतरा. आवडी आनंद आवडी आनंद साया सजावे वनांतरा, नलगती साया सजावे वनांतरा, जावे वनांत जावे वनांतरा. ठाईच बैसोनी करा एक चित्त, खालचा स्वर हा, आवडी अनंत आळवावा. संत महात्मे म्हणतात एका जागी बसायचंय, चित्त एका ठिकाणी स्थिर करायचंय, आणि आवडी अनंत आळवावा. मनापासून त्याची भक्ती जर केली तो तुम्हाला आम्हाला प्रसन्न होणार. तुकोबरे म्हणतात एवढा मोठा देव आहे पण कुठे राहतो, तेने संपुष्टी राहावे. संपुष्ट म्हणजे भक्ताची हृदयरूपी पेटी. तुम्ही सांगाल सगळ्या जगाला माहितीये सावता महाराजांच्या हृदयामध्ये राहिला, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. दुसरा राहिला तो हनुमंतरायांच्या हृदयामध्ये. ज्या टायमाला अयोध्येमध्ये सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता, प्रभू रामचंद्रांनी सगळ्यांचे सत्कार केले, मारुतीरायांचा सत्कार मात्र केला नाही. याच सीता मातेला जरा वाईट वाटलं. सीता माता उठल्या, आपल्या गळ्यातला नवरत्नांचा हार काढला, हनुमंतरायांच्या गळ्यामध्ये घातला. हार गळ्यामध्ये घातल्याबरोबर हनुमंतराया उठले आणि त्या हाराच्या प्रत्येक मण्याकडे असे निरखून बघू लागले. बघता बघता एक एक मणी दाताने तोडू लागले, आणि बघता बघता काही क्षणातच गळ्यातला हार तोडला, जमिनीवर फेकून दिला.
एक जण उठला, म्हटला, अरे तुझ्यासारख्या माणसाला त्या हाराची किंमत काय कळणार, तू तो हार का तोडलास? हनुमंतरायांनी उत्तर दिलं, सीता मातेने मला हार माझ्या गळ्यामध्ये घातला, त्या हाराच्या मण्यामध्ये माझे प्रभू राम आहेत का नाही हे मी बघत होतो, वरून मला दिसले नाही, मला वाटलं मध्ये असतील म्हणून फोडण्याचा प्रयत्न केला, फोडून बघितलं मध्येही दिसले नाही, मग ज्या गोष्टीमध्ये राम नाही ना ती गोष्ट माझ्या जवळही वापरत नाही, म्हणून हार मी तोडून फेकून दिला. एक जण मुठला, म्हटला, हनुमंतराया हे शरीर तुमचं आहे? म्हटले हो. मग तुमच्या देहात राम आहे का? दाखवा. दाखवा म्हटल्याबरोबर फाडून आपुली छाती दाविले राम लक्ष्मण, फाडून आपुली छाती दाविले राम लक्ष्मण, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, बोला जय जय हनुमान, बोला जय जय हनुमान, बोला पवन सुत भगवान की जय. दाखवा म्हटल्याबरोबर छाती विदीर्ण केली. सगळ्यांनी हनुमंतरायांच्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्रांना बघितलं. एवढा मोठा जगाचा बाप आहे पण हनुमंतरायांच्या भक्ती करता श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे हैं सीने में, श्रीराम जानकी बैठे सीने में. देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो दिल के नगीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने मेरे सीने में, मेरे सीने में. सगळ्यांनी हनुमंतरायांच्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्रांना बघितलं. एवढा मोठा जगाचा बाप पण हनुमंतरायांच्या भक्ती करता किती छोटा झाला तर तेने संपुष्टी राहावे, म्हणून तुकोबाराय म्हणतात आपण ज्याप्रमाणे परमेश्वराची भक्ती करू ना त्याप्रमाणे माझा भगवान परमात्मा भक्ताच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. अभंगाचे दुसरे होय भाई केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला
राविती इच्छा. तुकोबरे म्हणतात ज्याप्रमाणे परमेश्वराची भक्ती करू ना त्याप्रमाणे भगवान परमात्मा सगळ्या आपल्या भक्ताच्या मनातल्या इच्छा पूर्ण करत असतो. पण इच्छा अशी करा का जी भगवान परमात्म्यानं पूर्ण केली पाहिजे. या जगामध्ये देव 33 कोटी नाही, 33 कोटी भक्तांकरता 33 कोटी भक्तांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता माझ्या भगवंतानं हे वेगवेगळ्या प्रकारचे अवतार घेतलेले आहेत. मी मगाशीच म्हटलं का ज्या वेळेला कलियुगामध्ये भगवान महादेवांचा अवतार झाला, महादेवांचा अवतार या कलियुगामध्ये झाल्यानंतर या पृथ्वी तलावावर अनेक प्रकारचे राक्षस माजलेले होते आणि त्या राक्षसांचा नायनाट करण्याकरता एक अवतार घेतला तो आमच्या काळ भैरवनाथ देवानं. दुसरा अवतार घेतला तो जेजुरीच्या खंडोबाच्या रूपानं ते या जगामध्ये आले. आज योगायोगाने रविवार आहे, वारही खंडेरायांचा आहे. आणि मग हे खंडेराय किंवा काळ भैरवनाथ हे वेगवेगळे नसून सॉरी आज शनिवारी उद्या रविवारी हे दोघही वेगवेगळे नसून या ठिकाणी दोघांचा अवतार म्हणजे मग आपल्या समोर ते वेगवेगळ्या रूपाने आलेत. आणि ज्या टायमाला भगवान महादेव या जगामध्ये येतात ना त्या टायमाला शिव अवतारी मार्तंड मल्हारी, शिव अवतारी स्वर द्या, मार्तंड मल्हारी मनात ठेवून बाणूला त्याच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, त्याच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, त्याच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, त्याच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. शिव अवतारी मार्तंड मल्हारी, शिव अवतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवून बाणूला त्याच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, त्याच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, त्याच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, त्याच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. शिव शंभूचा अवतार माझा मार्तंड मल्हार, शिव शंभूचा अवतार माझा मार्तंड मल्हार, दिल्या वचनाला जगला झाला भानूचा भरतार, दिल्या वचनाला जगला झाला भानूचा भरतार. विशाल ईश्वरा संभाळिले करा, विशाल ईश्वरा संभाळिले करा, सुखी ठेव गाव गाड्याला त्याच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, त्याच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, त्याच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, त्याच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. शिव अवतारी मार्तंड मल्हारी, शिव अवतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवून बाणूला त्याच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, त्याच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, त्याच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, त्याच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. येळकोट येळकोट सदानंदाचा काळ भैरवनाथ महाराज की. आवडलं? तोही काय आहे महादेवांचाच अवतार आहे. कधी खंडोबाच्या रूपाने येतात, कधी भैरवनाथांच्या रूपाने येतात. आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता कुठल्याही रूपाने यायला तयार आहे. ज्याप्रमाणे भक्ती करुणा होय भक्ती केला तैसा त्याप्रमाणे भगवंत या जगामध्ये येत असतो. पुरवी धरावी ती इच्छा, म्हणून म्हटलं इच्छा चांगली करा. भगवंत तुमच्या माझ्या करता धावून येणार नाही, पण हा संसार आपल्या इच्छा कधी पूर्ण करू शकत नाही. आपण मागतो कुणाकडे? संसाराकडे. आपण याला म्हणतो बाबा 5-10 हजार रुपये दे, त्याला म्हणतो बाबा दे. संसाराकडे मागून चालणार नाही. मागायचंय भगवंताकडे मागा, मागायचंय तुम्हाला संतांकडे मागा. देव आणि संत तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. हृदयामध्ये जागा द्यायची ना ती सुद्धा भगवंताला द्या, संसाराला नको. काही काही लोक मरेपर्यंत त्यांच्या हृदयामध्ये संसार प्रपंच अशा गोष्टी साठलेल्या असतात. त्याच्यामुळे काय होते एक उदाहरण सांगते. एका गावामध्ये एक बाबा मरणार आणि तेवढ्यात त्या बाबाची वाचा गेली. आता वाचा गेल्यानंतर ते बाबा हाताच्या संकेतानं फक्त असे असे करायचे, असे असे करायचे, असे असे करायचे, असे असे करायचे. म्हटले बाबाला झालंय तरी काय? सगळा गाव तिथं गोळा झाला. बाबा सांगतायत तरी काय? एका माणसानं सांगितलं कदाचित मला असं वाटतंय तुमचे बाबा असं सांगतायत आपल्या घरातला धन पैसा संपत्ती ना सगळी पाठीमागच्या भिंतीत ठेवली. पैसा कोणाला नकोय?
मागच्या भिंतीमध्ये पैसा ठेवला म्हटल्या बरोबर घरातल्या लोकांनी अर्जंट जेसीबी बोलवला, घराची सगळी भिंत पाडली, 1 रुपया सापडला नाही. बाबा हाताच्या संकेतानं फक्त असे करायचे, असेच करायचे. मुडलं म्हटले दुसऱ्या भिंतीत असेल, तिसऱ्या भिंतीत असेल. घराच्या 2-3 भिंती पाडून झाल्या, पण एकाही भिंतीमध्ये 1 रुपया सापडला नाही. बाबांनी मनातल्या मनात विचार केला, माझी वाचा गेली, मी आज मरेल की उद्या मरेल याची गॅरंटी नाही. माझ्या मुलांनी उभ्या घराला जेसीबी लावलाय, यांचं चाललंय तरी काय. अक्षरशः बाबा तोंड जोडायचे आणि तोंड जोडून बाबा हाताच्या संकेतानं फक्त असे करायचे ना असेच करायचे. मुलं म्हटले आपले बाबा तोंड जोडून एवढं जीवाच्या आकांताने सांगतायत, म्हणजे नक्कीच आपल्या बाबांनी कुठंतरी लाखो रुपये खजिना दाबून ठेवलाय. बाबा सांगण्याचा प्रयत्न करतायत, पण बाबाला काही बोलता येत नाही. म्हटले काही करून बाबा मरायच्या अगोदर बाबाचे लाखो रुपये आणि खजिना भेटला पाहिजे, काय करावं म्हटले. एका माणसानं सांगितलं, तुम्हाला तुमच्या बाबांना जर बोलायला लावायचं असेल तर आयुर्वेदामध्ये एक अशी वनस्पती आहे, ती वनस्पती खाल्ल्यानंतर माणसाला काही क्षण बोलण्याची परवानगी असते. तिचं नाव आहे संजीवनी वनस्पती. तिची किंमत आहे 50,000. मुलं म्हटले जाऊ द्या, 50,000 जाऊ द्या, पण बाबाचा खजिना लाखो रुपये कुणाला नको आहेत. म्हणून त्या खजिन्याच्या लाखो रुपयाच्या आशे करता ती 50,000ची वनस्पती आणली, बाबाला खाण्याकरता दिली. बाबाने ती वनस्पती खाल्ली आणि काही क्षणातच बाबा बोलायला लागले. मुलं म्हटले बाबा अहो तुम्ही सकाळपासून जीवाच्या आकांताने हाताच्या संकेताने फक्त असं करताय. बाबा कुठं ठेवलं धन, कुठं ठेवली संपत्ती, कुठं ठेवला पैसा. बाबा मरायच्या अगोदर 1 मिनिटामध्ये पटकन काहीतरी बोला. बाबा म्हटले पोरांनो, अरे माझी जीव जायची पाळी आली. मी तुम्हाला सकाळपासून जीवाच्या आकांताने एकच सांगतोय, आपली ती पीठ चाळायची चाळण आहे ना, ती काल शेजारच्या बाईने नेली. आता मला सांगा, 20 रुपयाच्या चाळणी करता म्हातारा कितीला पडला. 50,000 गेले, वरून घरही पाडलं आणि त्या झटक्यानं बाबा सुद्धा गेले. थोडक्यात काय, या हृदयामध्ये तुम्ही कितीही जरी संसार प्रपंच साठवला ना, हा संसार कसा आहे. येरती माई के दुःखाची जनिती, 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 येरती माई के दुःखाची जनिती. नाही आदी अंती अवसान, 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 नाही आदी अंती अवसान. येरती माई के दुःखाची जनिती, येरती माई के दुःखाची जनिती, येरती माई के दुःखाची जनिती, हो येरती माई के दुःखाची जनिती, दुःखाची जनिती, दुःखाची जनिती. येरती माई के दुःखाची जनिती, नाही अद्यंती अवसान. तुकोबराय म्हणतात, हा संसार आपल्या जन्माच्या अगोदरही आपल्या बरोबर नव्हता आणि आपण मेल्यानंतर सुद्धा आपल्या बरोबर येणार नाही. नाही अद्यंती अवसान, आपल्या बरोबर येणार आहे ते भगवंताचं नामचिंतन. म्हणून तुकोबराय म्हणतात, माझा भगवंत पुरवी धरावी ती इच्छा. एकाने भगवंताकडे संपत्ती मागितली तर भगवंताने त्याचा भाव पाहून सगळा गाव सोन्याचा करून दिला. सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला मुष्टी पोहे घेऊन या, त्याचे भेटी लागे गेला शुद्ध भाव देखून या. गाव सोनियाचा दिला, गाव सोनियाचा दिला, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो. एकाचा भाव
बघितला तर त्याचा घाव सोन्याचा करून दिला. एकाने भगवंताकडे बायको मागितली, देवा तुझ्यासारखी मला बायको पाहिजे. भगवंत स्वतः अर्जुनाची बायको सुद्धा झाले. एकाने भगवंताकडे मुलगा मागितला, देवा तुझ्यासारखा आम्हाला मुलगा पाहिजे. तर द्वापार युगामध्ये माझ्या भगवान परमात्म्यानं वसुदेव देवकीच्या पोटी जन्म घेतला. पुरवी धरावी ती इच्छा. भगवान परमात्मा भक्ताच्या मनातल्या इच्छा पूर्ण करतो. पण इच्छा पूर्ण करत असताना तुकोबराय म्हणतात, माझा भगवंत इतका मोठा आहे का देवा तुझ्या सत्तेशिवाय हे जग चालत नाही. तुझी या सत्तेने वेदांशी बोलणे, तुझी या सत्तेने वेदांशी बोलणे, तुझी असते वेदांशी बोलणे, तुझी असते वेदांशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी आवडे, सूर्याशी चालणे तुझी आवडे, सूर्याशी चालणे तुझी आवडे, सूर्याशी चालणे तुझी आवडे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, सूर्याशी चालणे तुझी आवडे, सूर्याशी चालणे तुझी आवडे, सूर्याशी चालणे तुझी आवडे, सूर्याशी चालणे तुझी आवडे. हो ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. धन तुझ्या सत्तेने वेदांशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी बळे. देवा तुझ्या सत्तेने वेद बोलतो, तुझ्या सत्तेने सूर्य चालतो, तुझ्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही, तुझ्या सत्तेशिवाय ढगातून पाण्याचा थेंबही गळत नाही. पण तरी देवा तू तुझ्या भक्ताची परीक्षा पाहतोस. परीक्षा पाहून देवा आपल्या भक्ताकडे काय मागतो? तुळशीचं पान, अभंगाचे 3रे चरण. एवढा जगदानी, एवढा जगदानी, एवढा जगदानी.